मुंबई गोवा महामार्गावर पेणच्या पुढे सध्या काही वर्षात जोशी वडेवाले हॉटेलांचा सुळसुळाट झालाय। त्यातील मानगाव परिसरातील जोशी वडेवाले हॉटेल बाबत लोकांच्या पूर्वीपासूनच तक्रारी होत्या। जीएसटीच्या नावाखाली ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा बिले घेतली जायची। त्याबाबत पूर्वी ओरडही झाली होती। उन्मत्त परप्रांतीय स्टाफ आणि मालकाची दादागिरी अधूनमधून चर्चेत असायची। मात्र यावर बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी कडी झाली। या हॉटेलात खारटवाड्यावरून गरोदर महिला, लहान मुली, ग्राहक यांना मारहाण झाली। सध्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। हॉटेलला नाव मराठी माणसाचे आणि मराठी माणसालाच मारहाण म्हणून सत्यशोधन केले असता जोशी वडेवाले हॉटेलला नाव मराठी माणसाचे असून चालवणारे परप्रांतीय असल्याचे पुढे आले। पोलिसात दाखल तक्रारीवरून हॉटेल चालवणारे जयस्वाल कुटुंबीय असल्याचे दिसत आहे। मारहाण झालेला हेलगावकर परिवार मूळचा कोकणातील असून ते सध्या नवी मुंबई घनसोली येथील म्हात्रे आडीत देवभूमी अपार्टमेंट मध्ये राहतात। मानगाव मधील मुंबई गोवा हायवेवर असलेल्या जोशी वडेवाले हॉटेलमध्ये हेलगावकर परिवार नाश्ता करण्यासाठी थांबला होता। यावेळी मागवलेल्या वड्यांमध्ये मीठ जास्त असल्याची तक्रार या ग्राहकाची होती। त्यावरून शब्दाला शब्द वाढत गेले आणि तक्रार समजून घेण्याच्या अगोदरच तक्रारदाराला दम देऊन शिव्या देण्यास सुरुवात केली। या हॉटेलमध्ये काम करत असलेल्या परप्रांतीयांनी हॉटेल मालकासह गरोदर महिला, 2 छोट्या मुली, पुरुषांना मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता मनसेने हॉटेल विरुद्ध दंड थोपटले आहेत। महिलांवर चक्क खुर्ची उचलून मारहाण करून त्यांचे मंगळसूत्र सुद्धा खेचण्याचा प्रयत्न या घटनेत झाल्याचे समोर आले आहे। तसेच 2 मुलींना नखाने ओरबाडे काढून त्यांना देखील हॉटेल चालकासह कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती। या घटनेसंदर्भात मानगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी शुभम ज्ञानचंद जयस्वाल, त्याचे वडील, आई, बहीण तसेच हॉटेलात काम करणारे 5 कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रसाद गोरेगावकर, मानगाव। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।